हॅलो नमस्कार. ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझा आवाज थोडासा सर्दीमुळे असा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही इग्नोर करा. पण आज तुमच्यासाठी मी खास एक रेमेडी घेऊन आलेली आहे. जर तुमची त्वचा पिगमेंटेड असेल, पिगमेंटेड स्किन तुमची असेल आणि तुम्हाला खूप काळजी वाटते, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही आणि आता तर लगीन सराई चालू झालेली आहे. जेव्हा आपण एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जातो तेव्हा आपल्यातला जो कॉन्फिडंट असतो तो गायब होताना दिसतो. कारण जर आपली त्वचा जर हेल्दी नसेल, आपण स्वतः हेल्दी नसेल, तर आपल्याला समोरचा जो व्यक्ती आहे बघणारा तो आपल्याला आपसुकच आपल्याला बोलू शकेल की तुझा चेहरा असा झालेला आहे, किंवा मग आपल्यातला जो कॉन्फिडंट असतो तो काही कारणामुळे लो होत जातो. तर आपल्याला जर छान दिसायचं असेल, आपली त्वचा जी आहे ती हेल्दी ठेवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किन रूटीन आणि आपल्या स्वतःमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशीच एक नवीन रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यांची स्किन पिगमेंटेड असेल, सनबर्न झालेला असेल आणि उन्हात गेल्यामुळे आपल्या वरची जी थर आहे स्किनची तर ती पूर्ण टॅन होते, तर हा टॅन या प्रोसेसने नक्कीच रिमूव्ह होणार आहे. तुमच्यासोबत मी आजच्या 2 रेमेडी मी शेअर करणार आहे. यापूर्वीसुद्धा मी खूप शेअर केलेलं आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर सगळ्यात प्रथम मी आजचा टॉपिक तुम्हाला सांगते. हार्मोन्स इम्बॅलन्समुळे काय होतं, आपल्या त्वचेवर, आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम हा होतो आणि नंतर तो आपल्या स्किनवर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर येऊन ठेपतो आणि तो मग दिसायला लागतो. तर असंच एक म्हणजे पिगमेंटेशन आहे. पिगमेंटेशन हे बऱ्याच लोकांमध्ये आहे. जवळजवळ आपल्या भारतामध्ये म्हटलं तर 80% लोकांमध्ये ही पिगमेंटेड स्किन आहे. तर हे पिगमेंटेशन का होतं, बऱ्याच काही असं सांगू शकत नाही, पण असं डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही जर उन्हामध्ये जात असाल, सन एक्सपोजर तुमचं जास्त असेल, तुम्ही सनस्क्रीन लावून जर उन्हामध्ये जात नसाल तर त्यामुळे सुद्धा तुमची पिगमेंटेड स्किन ही होऊ शकते. आणि जर तुमच्या स्किनने मेलॅनिन नावाचा एक घटक आहे ते जर जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन करत असेल, तर मेलॅनिन हे आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम करतं. तर त्याच्यामुळे सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये जर ती प्रक्रिया व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेचा जो कलर आहे तो तपकिरी असा दिसायला लागतो आणि त्यालाच पिगमेंटेशन असं म्हणतात. तर हे होऊ शकतं. तर जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाणार असाल तेव्हा नक्कीच त्वचेला पूर्ण कवर करून जायचं. बाहेर जाण्याअगोदर 15 मिनिट आपल्या त्वचेला, कानाला, मानेला चांगलं सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. जे तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टने तुम्हाला रेफर केलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे, ते सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडायचं असतं. आणि ते सुद्धा मस्त डोळे आपले गॉगलने व्यवस्थित कवर करून मग बाहेर निघायचं, जेणेकरून धूळ, पोल्युशन जे असेल ते आपल्या चेहऱ्यावर येणार नाही आणि आपला पिगमेंटेशनचा जो त्रास आहे तो होणार नाही. चला तर मग इथे मी काही आता छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्कीच त्यातल्या काही टिप्स फॉलो करा. आणि फर्स्ट स्टेपमध्ये आपण आता बघूया काय घेणार आहोत. तर फर्स्ट स्टेपमध्ये मी बटाटा घेणार आहे. सगळ्यांच्याच घरामध्ये बटाटा हा उपलब्ध असतो आणि त्याचा आपल्या स्किनला खूप सारे बेनिफिट्स होणार आहे. तर चला, रेमेडी स्टार्ट करता करता मी तुमच्यासोबत त्याचे बेनिफिट्ससुद्धा शेअर करणार आहे. तर लेट्स स्टार्ट. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. बटाटा छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला आता आपण पील न करता असंच किसणीवरती किसून घ्यायचं आहे. चला तर मग इथे आपण आता किसणीवरती किसून घेऊया आणि मग त्याचा आपण ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर एक गाळणी घेतली मी आणि काचेच्या बाउलमध्ये अशा प्रकारे ज्यूस काढून घेते आहे. तर आपला 1 ते 1.5 चमचा इथे ज्यूस आपला तयार झालेला आहे. आणि एवढा जर आपल्या त्वचेला लागला नाही चेहऱ्याला तर आपण हा उरवून ठेवू शकतो, फ्रीजमध्ये सहज राहतो आणि डेली तुम्ही हे अप्लाय करू शकता. तर इथे एक स्टराईल कॉटन घेतला आहे आणि हा मी आता याच्यामध्ये डीप करून घेते. तर आपला पोटॅटो ज्यूस तर काढून झालेला आहे. जवळजवळ 1.5 चमचा बटाट्याचा रस आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉटन मी डीप करून ठेवलेला आहे. कॉटन अगदी स्टराईल आहे, जो क्लीन कॉटन पाहिजे, कारण आपण तो चेहऱ्यावरती यूज करणार आहोत. तर त्या अगोदर आपला चेहरा जो आहे तो छान स्वच्छ करून घेऊया. आता मी अगोदर फेस वॉश करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. छान फेस वॉश करून झालेला आहे
आणि आता ह्या ओल्या थोडासा ओलसर चेहरा आहे त्याच्यावरच आपण आता हे बटाट्याचा ज्यूस लावून घेऊया. कॉटनच्या साह्याने असं छान संपूर्ण चेहऱ्याला असं लावून घ्यायचं आहे, जसं की मी लावते आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला पिगमेंटेशन आणि फाईन लाईनचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा 100% हा सक्सेसफुल होणार आहे. जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये जर पोटॅटो ज्यूस जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर फेसवॉश केल्यानंतर 20 ते 25 मिनटं फक्त चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे, किंवा मग जिथे जिथे डार्क सर्कल आहे डोळ्याच्या खाली वगैरे मसाज देऊन घ्यायचा आहे. असं जर तुम्ही डेली तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवलं तर तुम्हालासुद्धा याचा रिझल्ट 100% मिळणार आहे. पोटॅटोमध्ये स्किन ब्राईटनिंग घटक आहे, ॲझेलिक ॲसिड आहे. याच्यामुळे डार्क स्पॉट्स, स्कार्स आणि ब्लेमिशेस स्किन असेल ती रिमूव्ह करण्यासाठी हेल्प होते. तुमच्या चेहऱ्याला ते हायड्रेट ठेवते. रिंकल्स, फाईन लाईन्स याला रिपेअर करतं. अँटी एजिंगचं काम करतं. पोटॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे हेल्दी स्किन बॅरियर मेंटेन राहण्यास मदत तर होते. शिवाय रिड्यूस पफिनेस, जेव्हा आपण झोपेतून उठल्यानंतर खाली तुमचे डोळे सुजलेले दिसतात, आयबॅग जे आहे ते सुजलेले दिसतात, तर त्यासाठी काही एक्सरसाइजसुद्धा असतात. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा पोटॅटो ज्यूस फ्रीजमधून काढून जर सकाळी सकाळी लावला, मसाज केली, तर तुमचा पफिनेस जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा दूर होणार आहे. तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर 15 ते 20 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे, त्यानंतर आपण भेटूया. तर आता 20 मिनिट झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही छान आपलं जो आपण चेहऱ्याला बटाट्याचा ज्यूस लावून घेतला तो छान सुकलेला आहे. आणि आता आपण वॉश करून घेऊया. तर थंड पाण्याने वॉश करायचं आहे. इथे नॉर्मल म्हणजे कोमट पाणी किंवा गरम पाणी इथे यूज करायचं नाही आहे चांगल्या रिझल्टसाठी. चला तर मग आपण वॉश करून घेऊया आणि मग नंतर आपण सेकंड स्टेपकडे वळूया. छानपैकी मी चेहरा जो आहे तो वॉश करून घेतलेला आहे. आणि ही जी फर्स्ट रेमेडी आहे, जर तुम्ही एव्हरी डे मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही हा बटाटा ज्यूस जो आहे तो तुमच्या डोळ्यांच्या खाली इथे अशा प्रकारे जर मसाज केली तर मी तुम्हाला सांगते फक्त 15 दिवसामध्ये तुमचे डार्क सर्कल जे आहे ते म्हणजे असे कमी व्हायला लागतात. आणि जे काय म्हणतात त्याला रिंकल असतात, फाईन लाईन असतात, ते सुद्धा कमी व्हायला लागतात. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे आणि ॲलोवेरा जेल आपण घेणार आहोत. चला तर मग सेकंड रेमेडीकडे आपण वळूया. सेकंड रेमेडीमध्ये आपण आता आहोत. सेकंड रेमेडीमध्ये आपल्याला लागणार आहे हळद. आणि हळद ही खूप महत्त्वाचा घटक आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार आहे. जर तुमच्याकडे प्लांट असेल तर अगदी बेस्ट आहे. त्याचं फ्रेश जे ॲलोवेरा जेल आहे ते तुम्ही काढू शकता, घरीच तुम्ही मिक्सरमध्ये तयार करू शकता. तर एका बाउलमध्ये मी जेवढी आता हळद आपल्याला लागणार आहे, जसं की पाव चमचा मी हळद घेतलेली आहे. तुम्ही 1 पिंच हळदसुद्धा घेऊ शकता, पण मला थोडा जास्त हळद आवडते आणि आठवड्यातनं एकदा किंवा मग 2 आठवड्यामध्ये मी एकदा हे करतेच. तर हळद घेतली आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते मी ते 1 स्पूनला थोडं कमी घेतलेलं आहे, कारण स्पून आपला हा मोठा आहे. छान मिक्स करून याची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आपला जो फेस पॅक आहे तो रेडी झालेला आहे. आणि हे बघा, तर आता ओल्या फेसवरती असं छान लावून घेऊया. तर मैत्रिणींनो, ॲलोवेरा जेल हे आपण आयुर्वेदापासून बघत आलेलो आहोत आणि आयुर्वेदामध्ये याचं एक उत्तम मॉइश्चरायझर म्हणून याचा उपयोग केला जातो. कुठलेही तुमचे स्किन टाईप असू दे, मग ड्राय असू दे, ऑइली असू दे, तुमच्या दोन्ही स्किनला हे अतिशय उत्तम असं मॉइश्चरायझर आहे. फक्त तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला याची ॲलर्जी आहे की नाही हे खात्री करूनच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल जे आहे ते डायरेक्टली यूज करू शकता. एकदा वापरण्या अगोदर पॅच टेस्ट नक्की करून बघा. आणि ॲलोवेरा जेलमुळं आपलं त्वचेचं संरक्षण होतं. जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर सनबर्न तुम्हाला होणार नाही. तुमचे ॲक्नी आहे ती रिड्यूस होण्यात मदत होते. डार्क स्पॉट्स असतील तर ते कमी होतात. ॲलोवेरामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी या दोन्हींचं कंपाऊंड असल्यामुळं फाईन लाईन जे आहेत त्यापासून तुम्हाला सुटका मिळते. सॅलिसायलिक ॲसिड असल्यामुळे हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटचं काम करतं.
आणि हळदीमध्ये तर भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्माचा साठा आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये तर याचा उपयोग आपण बघितलाच आहे. हळद ही कोणी दुधातून घेतं, म्हणजे पोटातूनही याचा उपयोग करतात. तर बाहेरील त्वचेसाठी हे अतिशय वरदान ठरलेलं आहे. चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये सुद्धा अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील डाग कमी करतात आणि त्वचेला एक ब्लिचिंग एजंट प्रमाणे काम करतात. तुमची त्वचा ही ब्राईट होते आणि स्किन सुद्धा टाईट बनवते. फेस पॅक आपला लावून झालेला आहे. आता 15 ते 20 मिनिट आपण थांबूया, त्यानंतर आपण चेहरा वॉश करूया. 15-20 मिनिटं झाले आहेत आणि चेहरा आता आपण छान स्वच्छ धुवून घेऊया. दोन्ही स्टेप आपल्या कंप्लीट झाल्या मैत्रिणींनो, आणि चेहरा मी छान धुवून घेतलेला आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही चेहरा धुतात तो थंड पाण्यानेच धुवायचा आहे. जरी तुम्ही अंघोळ गरम पाण्याने करत असाल तर अतिशय गरम पाण्याचा उपयोग जो आहे तो आपल्या त्वचेला करायचा नाही, कारण आपली चेहऱ्याचं जी स्किन आहे ती वेगळी असते आणि बाकी स्किन आहे ती वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलात तर तुम्हाला सजेशन देतात ते, आणि तुम्ही सुद्धा त्यांना विचारू शकता. तर कधीही थंड पाण्याने चेहरा आपला धुवायचा आहे. तर माझं दोन्ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर मी आता चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेते आहे. जे मी डेली बेसमध्ये यूज करते तेच मॉइश्चरायझर मी इथे लावलेलं आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकतात, कारण ते बेस्ट मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर छान मसाज करून घेतला आणि टिकली वगैरे लावून घेतली. सर्व स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहे आणि आता स्किन बघू शकता तुम्ही खूप छान हायड्रेट आणि ग्लो करते आहे. तर गाईज, इथे मी तुम्हाला 2 रेमेडी शेअर केलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला कुठली आवडेल ती तुम्ही करू शकता. आठवड्यातून 1 वेळा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल आहे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल आहे. तर करण्याआधी फक्त एवढंच सांगेल की पॅच करून नक्की बघा, आणि ॲलर्जी नसेल तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ब्युटी विथ आद्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यानंतरच तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे. सो बाय, टेक केअर.